हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चिकन फ्राय आणि चिकन रस्साची रेसिपी। यासाठी मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन, जे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता या चिकनमध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद, त्याचबरोबर थोडं मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता मी चिकन हे छानसं मिक्स करून घेतलेलं आहे हळद आणि मीठ टाकून। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एक कढई ठेवली आहे गरम करायला। त्याचबरोबर एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत। आपली कढई गरम झालेली आहे। यामध्ये तेल टाकून घेऊया आपण आता। कढई चांगली गरम झाली आहे। यामध्ये 2 चमचे तेल टाकते मी। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि दालचिनीचे 2 तुकडे टाकायचे आहेत। तुम्ही जेव्हाही कधी मटण किंवा चिकन शिजवत असाल तर त्यामध्ये दालचिनीचे तुकडे टाकून बघा, टेस्ट खूप छान येते, चिकन किंवा मटण असेल त्यालाही। आता आपण हा कांदा लाल फ्राय करून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये। बघू शकता आपल्या कांद्याचा कलर चेंज झालाय। यामध्ये मी चिकन टाकून घेतेय। मिक्स करून घ्यायचं, चिकन हलवून घ्यायचं। आता ही कढई मी दुसऱ्या प्लेटने कव्हर करतेय, झाकतेय आणि चिकन शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तोपर्यंत आपण मसाल्याची तयारीही करणार आहोत। मसाल्यासाठी हा कांदा मी भाजून घेतलाय। त्याच पॅन मध्ये मी थोडा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण तेलात परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता टोमॅटो पण परतून झालाय। हा बारीक चिरलेलं खोबरं आहे। तुम्ही सुक्क खोबरं घ्यायचं आहे। सुक्क खोबरं असं लालसर भाजून घ्यायचं आहे तव्यावर। बघू शकता तुम्ही आपलं खोबरं पण छानसं भाजून झालेलं आहे। छान लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच पॅन मध्ये मी थोडे तीळ आणि जिरं टाकतेय। तीळ आणि जिरे पण चांगले भाजून घ्यायचे आहेत। तिळाचा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे। मटणाच्या कालवणात आपण तीळ यूज केले ना तर टेस्ट छान लागते आणि घट्टसरपणा येतो आपल्या रश्श्याला किंवा गिरवी आपण काही करू त्या ग्रेव्हीला सुद्धा। तुम्ही बघू शकता तिळाचा कलर सुद्धा चेंज झालाय, आपलं हे भाजून झालंय। आपण इथे आता खोबरा, कांदा, तीळ, जिरं आणि टोमॅटो घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे। इथे आहे लसूण, अद्रक आणि कोथिंबीर। हे सगळे आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे। आपलं चिकन शिजलेलं आहे। हा आपण वाटून घेतलेला मसाला। मी हे आळणी काढलं आहे मुलांसाठी, माझ्या मुलांना आळणी लागतं त्यासाठी। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे। तेल तुम्हाला कसं लागतं कमी जास्त त्यानुसार तुम्ही टाकून घ्या। मी इथं 3 चमचे तेल टाकलेलं आहे। आता यामध्ये 3 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत मी। कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे तेलात आपल्याला।
इथे तुम्हाला एक ट्रिक सांगते. कांदा भाजायला वेळ लागतो, त्यामुळे कांदा भाजताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना तुम्ही, तर कांदा लवकर भाजतो. हे पाणी गरम करायला ठेवलंय मी रश्श्यासाठी. आपला कांदा चांगला परतून झालेला, मी त्यात मसाला टाकून घेतलाय जो आपण वाटून घेतला होता. हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये मी चटणी टाकली आहे, लाल तिखट टाकले जे घरचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे हे. तुम्ही जसं आपला मसाला शिजेल ना किंवा भाजला जाईल त्याला तेल सुटतंय, बघू शकता तुम्ही. आपला मसाला चांगला भाजत आहे. आता यामध्ये आपण थोडा चिकन मसाला सुद्धा यूज करणार आहे. यामध्ये मी चिकन मसाला टाकून घेतलाय, हा सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटत आहे. जेवढं तुम्ही चांगलं परतून घ्याल ना मसाला, तेवढं तेल सुटतंय त्याला. आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया. चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही कशी दिसत आहे ते. इथं मी एक भांडं गरम करायला ठेवलंय गॅसवर. त्यात तेल टाकलंय. आपला वाटून घेतलेला मसाला, थोडा चिकन मसाला टाकलाय, परतून घ्यायचा आहे. यामध्ये घरचं लाल तिखट टाकायचं आहे. तुमच्या चवीप्रमाणे टाका तुम्ही. मिक्स करून घ्यायचंय, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाला भाजला आहे आणि त्याला तेल सुटलेलं आहे. आता हे जे पाणी आपण गरम केलं होतं ते आपण रश्श्यासाठी वापरले. वरून कोथिंबीर चिरून टाकलेली आहे. चिकनच्या फ्रायला सुद्धा आपण कोथिंबीर कापून टाकायची आहे. बघू शकता तुम्ही फ्राय कशी दिसत आहे ते. माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.